तर नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शिंदे तुमचं गोष्ट प्रवासातली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण निघालो आहे गावाला. आता मी दादर स्टेशनला आहे आणि गावी निघालो आहे. जास्त आवाज येत असेल काय माहिती नाही, पण रात्रीच्या तुतारीने प्रवास आहे. आज मी गुरुवारी निघालो आहे, रात्रीचे 10 वाजले आणि बघूया किती काय शूट होईल आणि कसं काय. रात्रीचा प्रवास आहे तर बघू की. आणि आज गर्दी पण कमी आहे. टाईम आहे 12ची ट्रेन आहे. किती वाजतील काय माहिती नाही. गाडी ट्रेन लेट असू शकते. सोबत माझा भाऊ आहे. गावी जाण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्या कोकणी माणसाला गावी जायला जास्त काही कारण लागत नाही. तर भेटू पुढच्या प्रवासात. चला, आपण आता आहोत दादरला. दादरचं हे स्टेशन आहे आणि इथे तुतरची लाईन लागते. लाईन आज गुरुवार असल्यामुळे खूप कमी आहे. लाईन आत्ता कमी दिसते पण सांगू शकत नाही किती. आणि आपण प्लॅटफॉर्म नंबर 11वर आहोत. ट्रेन आलेली आहे आणि सगळे लाईनशीर SRPFवाल्यांनी लाईनशीर सोडत आहेत. लाईनी अशी लागली पूर्ण. तरी भरपूर नाही म्हणून तरी भरपूर गर्दी आली. बघू आपल्याला सीट भेटते काय. आणि आपल्या भावाला पण आपला वरचा बाकडा भेटला. हर्षूला गर्दी मजबूत आहे. सगळेजण आता सेटल होते. खाली पण आहेत. वाटलेला लेट होईल. हां ठेव. चांगली बसायला जागा भेटल्या. ओ भाई पहुंच गए भाई. चला, किती वाजले रे? 5 वाजले. सकाळी 5 वाजता खेडला पोचलो आहे. आता निम्मी तरी गाडी खाली होईल. भाऊ आहे सोबत. चला. सावंतवाडीला जाणारी गाडी नंबर 110003 दादर सावंतवाडी तारीख उसी समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत 10. सकाळी 6 वाजता उठलो आणि मस्त बसचा प्रवास झाला. मध्ये आम्ही चालत आलो आणि सकाळी येऊन झोपलो. बरोबर 6ला घरी पोचलो. आजोबा होते घरी. लोक जेवण बनवू आणि खाऊ आणि छोट्या गोष्टी काय असतील त्या होतील. तर चला, सोबत राहा. तर डाळ आणि भात झालेला आहे. दाखवलं नाही तुम्हाला. भात झाला आहे. ही आमची गावची चूल आहे. तर काय नाही, आता डाळ घातली आणि मुंबईवरून मच्छी आणलेली मांदेली आहेत. आता ती फ्राय करायची. सगळं मॅरिनेशन भाऊ करतो आहे आणि आता फ्राय करू आम्ही. हे आहे माझे आजोबा. आम्ही चुलीवर नॉनव्हेज बनवत नाही, बरोबर ना? हां, बाबा माळकरी आहेत. काय नाही तेल टाकूया आता. हो,
मच्छा फ्राय जशा जमतील तशा करायच्या. आईसारख्या तर नाही एवढ्या होणार आहे. काय म्हणशील, कसं वाटतंय? काय नाही, पहिल्यांदा करतोस ना? गावी आल्यावर स्वतःच्या हातचं करून मजा येते खायला. पुढे फार्म हाऊसवर जायची गरज नाही, आपलं गप गावाला यायचं मस्त आहे की. असं रात्री पण बेत आहे, बघूया. कौल चिकन फ्राय झालं तर व्हिडिओ येईल. आणि चालू आहे थोडं काय. तर दुपारी आम्ही जेवून थोडा आराम करून संध्याकाळी गावात फिरायला निघालो. तर मस्तपैकी दादाने बैलगाडी जोडलेली, तर त्याचा अनुभव खूप चांगला आणि सुखद आला. बैलगाडी आणि बैलगाडा शर्यत खूप जिव्हाळ्याचा विषय आहे गावच्या ठिकाणी. पढ़ो हालोगे 10 लोगे लोगे लोगे. या प्रकारची